काश्मीरमधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जारी। अनंतनागमध्ये 2, कुलगाममध्ये 1, पुलवामामध्ये 4, सोपियानमध्ये 5 तर सोपोर अवंतीपुरामध्ये प्रत्येकी 1 दहशतवादी असल्याची माहिती। टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली। टीआरएफकडून हल्ल्याची जबाबदारी नाकारणारं पत्रक जारी। पहलगाम हल्ल्याच्या जबाबदारीवरून टीआरएफचं घुमजाव। दहशतवादी हल्ल्यानंतर मंदीत संधी साधण्याचा विमान कंपन्यांचा प्रताप। दिल्लीपर्यंतचं 15,000चं तिकीट नेलं 65,000वर, तर विमान कंपन्यांकडून लोकांच्या असहाय्यतेचा फायदा। पाकिस्तान सरकारनं भारतीयांना पाकिस्तान सोडण्यासाठी 48 तासांची दिली मुदत। विविध कामाच्या निमित्तानं भारतातील 26 जण पाकिस्तानात गेल्याची माहिती। लष्करी कारवायांचं थेट वार्तांकन करू नका, केंद्र सरकारच्या माध्यमांना सूचना। सुरक्षा हालचालींचं थेट कव्हरेज दाखवण्यास मनाई। काश्मीर खोऱ्यात लष्कराची मोठी कारवाई। पहलगाम हल्ल्यानंतर 48 तासामध्ये दहशतवाद्यांची 6 घरं जमीनदोस्त। राज्यात 5,023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला। फक्त 51 जणांकडे वैध कागदपत्र तर 107 जण बेपत्ता। 107 पाकिस्तानी नागरिकांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं प्रशासनाची चिंता वाढली। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण, तर भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास आयपीएलचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। राजकारणात नवीन समीकरणं दिसण्याची शक्यता। राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह पवार कुटुंबही एकत्र आल्यास नवल वाटू नये। आमदार रोहित पवारांचं लोकशाहीच्या पुणे संवाद सोहळ्यात मोठं वक्तव्य। सांगलीत खुरसुंडीमध्ये सासनकाठी भेटीचा सोहळा। गुलाल खोबऱ्याची उधळण आणि सिद्धनाथांच्या नावानं सांग भलचा गजर। सिद्धनाथ यात्रेत लाखो भाविकांची उपस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।